मध्ये आपण कार्बोहायड्रेट ॲब्सॉर्प्शन पाहणार आहोत. तर आधी हे समजून घेऊया की हे बाकीचं जे पण काही आहे की स्टमकमध्ये होतं ते वगैरे, पण आपण ॲब्सॉर्प्शन पाहत आहोत, आपण डायजेशन नाही पाहत आहोत. तर ॲब्सॉर्प्शनमध्ये आपण हे पाहणार आहोत की 3 ठिकाणी, म्हणजे सपोज आता एंटेरोसाईटमध्ये, तर आपण हे समजून घेऊया की एंटेरोसाईटमधून ब्लड वेसलमध्ये जाणार आणि ब्लड वेसलमधून परत हिपॅटोसाईटमध्ये जाणार. तर हे कशा प्रकारे होतं? सपोज ही आहे एंटेरोसाईट, तिथून जाणार आहे ब्लड वेसलमध्ये आणि तिथून जाणार आहे लिव्हरमध्ये. तर कोणत्या कोणत्या चॅनल्स यूज होतात हे पाहूया. तर SGLT1 म्हणजे सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टेड 1, तर हा हेल्प करतो आपल्याला ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजच्या ट्रान्सपोर्टसाठी. GLUT5 हा फॅसिलेटेड आहे, फॅसिलेटेड F फॉर फॅसिलेटेड, F फॉर फ्रुक्टोज. सो फ्रुक्टोज हा ऑलवेज GLUT5ने जाणार. पण जेव्हा वेळ येते की ब्लड वेसलमध्ये एंट्री करायची, त्यावेळेस सगळ्यांसाठी सेम रूल, म्हणजे तिघे पण ग्लुकोज, गॅलॅक्टोज आणि फ्रुक्टोज तिघे पण एकाच ट्रान्सपोर्टरने जाणार. पण जेव्हा वेळ येते हिपॅटोसाईटमध्ये एंट्री करायची, त्यावेळी काय होतं, तर GLUT5मध्ये फ्रुक्टोज तर आधीच असतो, पण गॅलॅक्टोज पण लगेच इकडे शिरतो आणि शिल्लक राहतो बिचारा ग्लुकोज, की जो जातो GLUT2ने. सो आपल्याला कळलेलं आहे. आता आपण डायग्रामच्या मदतीने समजून घेऊया. ही आहे आपली एंटेरोसाईट, ही आहे आपली ब्लड वेसल किंवा कॅपिलरी, आणि ही आहे आपली हिपॅटिक सेल. हा आपला आहे SGLT1, हा आहे आपला GLUT5, हा आहे GLUT2, हा आहे GLUT2 आणि हा आहे GLUT5. तर आपण आता एकदा समजून घेऊया की कोण कशा प्रकारे एंट्री करत आहे. आपण काय बोललो, SGLT1मधून कोण जाणार, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज त्यांनी एंट्री केलेली आहे एंटेरोसाईट. इथून फॅसिलेटेडमधून एकटा फ्रुक्टोज जातो, फॅसिलेट करतो. पण तिघांना पण कॅपिलरीमध्ये ब्लड वेसलमध्ये सेम रूल, तिघांना एकच चॅनल पास करायला लागतो, तो GLUT2. आता इथे काय होतं की GLUT2मधून हा म्हणतो ग्लुकोज जातो, पण गॅलॅक्टोज धोका देतो आणि गॅलॅक्टोज GLUT5मधून जातो. कोणाच्या सोबत जातो, फ्रुक्टोज सोबत जातो. हे लक्षात ठेवूया, त्याच्यामुळे आपल्याला कळून येईल की कोणत्या चॅनलमध्ये कोण जातो. ओके, थँक्यू.